राम राम मंडळी, युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज थोडंसं वाईट आणि काळजाला थोडे बेगा पाडणारी, काळजाचा थरका पडवणारी घटना सांगायची. हे जगात चांगली वाईट सगळी लोक आहेत. पोटाची भूक समजू शकतो, पण एका स्त्रीने स्वतःच्या भुखासाठी जर एखाद्याचं लहान मुलाचा हत्या केली तर विषय काय तुम्हाला सांगतो. शिरूर, बांबर्डे आणि रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेला विषय. रवींद्र अशोक पवार. आता हे जे रवींद्र, त्याची मंडळीचं नाव आहे पूजाबाई अशोक पवार. रवींद्रचं वय 36 वर्ष, पूजाबाईचं वय 29 वर्ष. सुखी कुटुंब. 11 महिन्याचा यश नावाचा मुलगा कोणाच्या नशिबात नसतो, ध्यानात ठेवा. ज्याला चण येत त्याला दात नाहीत, आणि ज्याला दात येत त्याला चण नाही, अशी परिस्थिती. सगळं काही व्यवस्थित प्रपंच चालला होता, पण कोणाच्या डोक्यात कधी काही खटका उडन, काही कारणास्तव या पूजाबाईच्या डोक्यात असं आलं, डोक्यात आत, की हा नवरा सोडून द्यायचा आणि दुसरं लग्न करायचं. काय अनेक कारणं असू शकतात. पोलीस तपास अजूनही चालू आहे या घटनेचा. मग तिचा विचार इतका पक्का केला तिने की ह्या मुलाचा आडसर आहे आपल्या ह्याच्यात. 11 महिन्याचं बाळ आहे, ध्यानात ठेवा. दुसऱ्या लग्नासाठी दुसरा आपण नवरदेव बघायला गेलो तर तो म्हणेन ठीक आहे, मला मान्य आहे, मी तुझ्याबरोबर प्रपंच करतो, सगळं करतो, पण मुलाची जबाबदारी मी काही घेत नाही. असे आहेत, पुरुष बी आहेत. मी ही संस्कृती कशी जबाबदारी आहे बघा याला. मग मुलाचा आडसर दूर केला पाहिजे. 100 पर्याय शिल्लक होते. तो मुलगा घ्यायचा, त्या बापाच्या ताब्यात द्यायचा, असं त्याला म्हणायचं, मी ही पोरगा आपल्या दोघाचं आहे, मी आई आहे, मी माझी अशी इच्छा आहे, मला कायदेशीर अधिकार आहे, मला हे संगोपन करू शकत नाही, तुझं तू सांभाळ. आहे का नाही सोपं? ते बापाने काही डोकं लावलं असतं, सांभाळलं असतं. ह्याच्यामध्ये अनाथ आश्रमात सोडून द्यायचं. 11 महिन्याचं बाळ आहे, ध्यानात ठेवा, सोडून द्यायचं, तिथे त्यांनी सांभाळ. आणि आपलं माईंचा आश्रम तर शिरूरमध्येच आहे, सासवडमध्ये. त्याला मारायचं कोर्स काय डोक्यात आलं बुवा? हे चुकीचं आहे ना, लक्षात घ्या. म्हणजे जग किती वाईट परिस्थितीत आता जगत आहेत लोक, किती वाईट. मला मी कुत्र्या मांजराला जीव लावायशी वाटतो मला, पण मी माणसांच्या पासून मला तिटकारा येतो. माणूस माझ्या संपर्कात आला ना की मी नुसता असा अलर्ट मोडवर जातो, अलर्ट. कसा आहे बुवा, चांगला असेल त्याच्या 10 वेळा पाया पडा हरकत नाही, पण वांगलं भेटलं ना आयुष्य त्याच्या तोंडाकडे सुद्धा बघत नाही. आमच्या गावात रस्त्याने जर मोटरसायकल चाललो ना, काही जण ज्याचे बंगला इस्टेट दुनियादारी असे असतात, काही पाहुणं रावळ कुणी असून द्या, सरपंच उपसरपंच असून द्या, ते अशी पडून आली ना की त्यांचं म्हणजे प्रत्येक माणूस किती वेगळा आहे बघा, त्याला असं वाटतं पडून आलेल्या व्यक्तीने मला ओळख दिली पाहिजे, जिरे रावजी जी जी राम राम आमक. काय गरज पडली मला? आपण कुणाच्या तोंडाकडेच बघत नाही. काही लोक खरंच चांगली आहेत. ते लावून दिसला ना की त्यांनी आतापर्यंत जी काय कर्म केल्यात ना ती लगेच डोळ्यापुढे येतात, त्याला हुन नमस्कार करायचा, ध्यानात ठेवा. पण ज्याचं आतलं मला माहिती आहे ना त्याला मी नमस्कार करीत नाही. तू कोणाचा बांध कोरलं, तू कुठल्या बाया ठेवल्या, सगळं माहीत असतं. त्यामुळे चांगल्याचं स्वीकार करा. ही जी घटना आहे, ह्या बाळाचा मला दुसरं लग्न करायचे, ही पूजा पवारचं डोकं, आणि त्याच्यासाठी हा बाळाचा आडसर आहे मला, मग यालाच मारून टाकते ना, हा विचार अख्खा चुकीचा आहे. एक आई करती त्याच्याहून ही तो जो परिसर आहे इतका पवित्र आहे, तुम्हाला सांगतो. अष्टविनायक रांजणगावच्या गणपती तिथे आहेत, त्यांच्या आसपास असा प्रकार घडावा भयंकर. जी आई आहे ते माता माऊलींचं किती काळीज हेलवलं असेल ह्या घटनेने, ज्याची त्याला माहिती. सगळ्यांनी लहानाची मोठे केल्यात. बापाचं काय नसतं, बाप पोरग मोठं कराय आईला माहिती, ती तिजीच असते ती पोर मोठं. ती असं बेसनावानी पाताळ हागत पार त्या बाळू त्यात वांगाळवानी. कुठल्या बापाने बाळू दुधलेत का त्याची? ती आई दुधी, गरम पाणी करणार, ते सुती कापड ही ती. तुम्ही आम्ही अशी मोकारी मोठी नाही झालेलो, ध्यानात ठेवा. आपल्या आईचं
त्याच्यात लय मोठं योगदान आहे. आई असन, मावशी असन, आजी असन, आवडीने करते तो असा विषय. आणि आईने हा निर्णय घ्यावा की माझ्या बुद्धीच्या पलीकडचा विषय. मग तिने साधारण 1.5 महिना झाला नाही घटनेला, महिना झाला महिना. ती सिमेंटचा ओटा असतो धुवायला, कपडे तुमची लेपाटी बिपाटी धुवायला, ते 11 महिन्याचं यश नावाचा मुलगा स्वतःच्या आईने उचलून आपटला त्याच्यावरती. आता काय एवढा लहान जीव आहे, ती मरून गेलं, जगन का ते? दुसरा लग्न दुसरा नवरा काय तर राही. पोलिसांना स्टेटमेंट दिले. पोलिसांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सदर घटनेची माहिती दिली आहे स्पष्टपणे. असा असा विषय आहे, असं असं स्टेटमेंट आलेलं आहे. ते मुलग आता हा खून केला, मग ही लपवायचं कसं? त्या बॅगा असतात बघा, सॅक नाही, ती बॅग असते थोडी लांब अशी साड्या बिड्या ठेवायला, ती बॅगेत ते मुलगा घातलं, 2-3 दगाड घातलं, वरून चेनी लावल्या आणि गट क्रमांक 351 ही शेत जमीन त्यात विहीर होती, त्या विहिरीत टाकून दिलं. 15-20 दिवसांनी हे जे रवींद्र अशोक पवार आहेत, त्यांनी म्हणजे मुलाच्या बापाने MIDC रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला तक्रार केली, मला माझ्या बायको संशय. मग तुम्हाला माहिती आहे ना, कानून के हात बहुत लंबे होते. महिला कॉन्स्टेबल पोलीस स्टेशननी व्यवस्थित फिर्याद लिहून घेऊन तपास चालू केला. कबुली जबाब बी दिला, मीच केलं म्हणून. त्या विहिरीतून ते बॉडी बाहेर काढली, ती व्यवस्थित त्याचा विधी केला. संपूर्ण महाराष्ट्रात पोलिसांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन. पण पोलिसांचं विशेष आभार का मानायचं, ते फक्त एवढ्यावर थांबले नाहीत. चौकशी अजूनही चालू आहे. पार तुम्हाला सांगतो, बारीक केस ना केस पिंजून काढला जाणार. हे केसचा केस काढणार, कशी केस पाडणार पोलीस पार. की हा निर्णय घेण्याआधी ही बाई कुणाच्या संपर्कात होती का, ह्याच्यात अजून कोणाचा सहभाग आहे का, त्याला लय कुणाला आश्वासन दिलेत का म्हणून इथं कार्यक्रम राबवला. ही एक मानसिकता असते. ह्या स्टेजपर्यंत जर एखादी व्यक्ती जाती, त्याच्या पाठीमागं अंधारात अजून कोण उभं आहे हे सुद्धा पोलिसांना बघावं लागतं. आणि ते बघतील, यात मला अजिबात शंका नाही. कायदा त्याचं काम चोख करेल. आणि इतकं वाईट करणारे जे दोषी आहेत, आई नाही अजून जरी कोणी सापडलं तरी रितसर त्यांच्या खुनाचं हे करून कलम टाकून त्यांना शिक्षा मात्र भयंकर होणार देण्यात ठेवा. कारण रिअरेस्ट ऑफ द रिअर केसमध्ये जातो हा विषय, दुर्मिळ केसमध्ये, आणि तिथं सुट्टी नाही, फाशी सुद्धा होते, देण्यात ठेवा. त्याच्यामुळं अशा प्रकारचे लहान बालकांची हत्या कुणी करण्यामागं पडू नका. प्रत्येकाला या जगात जगायचा अधिकार आहे. आणि कायद्याला जो नडला, कायद्याने त्याला तोडला, ही मात्र गॅरंटेड खरं आहे. त्याच्यामुळं अजिबात असलं वाईट एवढं अति करू नका. माणसं आहेत आपण, एवढं फार लहान मुलांच्या हत्या करण्या पाठीमागे लोक जात असतील ना, तर असं लय मजा नाही ह्या जगात जगण्याची, राहण्याची बी लय मजा नाही. असलं जर आपल्याला ऐकायला मिळत असेल तर बघा, पटलं तर घ्या, नाही तर विषय सोडून द्या. रामकृष्ण हरी माऊली.